सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियाळ्याच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना. आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आणण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये शांतता आणण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक सेवेतील काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर हे उपाय आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर ते उपाय कोणते की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये हे छोटे मोठे जे मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही करणार तेव्हा तुमच्या घरामध्ये नक्की शांतता आणि सकारात्मकता नक्कीच राहील. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या घरामध्ये आपण ज्याप्रमाणे आपल्या स्वामींची पूजा करतो, सर्व देवांची पूजा करतो, पोथी वाचन करतो, ग्रंथपठण करतो, पारायण करतो, ह्या सर्व आपण आध्यात्मिक ज्या सेवा असतात स्वामींच्या मार्गातल्या ते सर्व आपण घरामध्ये करत असतो. पण काही वेळेला काय होतं की आपल्याला ह्या सेवा दररोज आपल्या घरामध्ये पठण करणं किंवा आपल्या घरामध्ये दररोज आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. तर त्यावेळेला काय होतं, तर आपण बघा काही वेळेला महिलांसुद्धा खूप असे प्रॉब्लेम असतात. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या तसेच बाहेरची जॉब करणाऱ्या महिला असतील किंवा आपण जर बाहेर जॉब करत असेल तर त्यातून आपल्याला स्वामी सेवेसाठी वेळ मिळत नाही. थोडक्यात स्वामी सेवेसाठी म्हणजेच काय, तर घरातल्या पूजेसाठी आपल्याला वेळ मिळत नाही, आपल्याला पोथी वाचन करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि ग्रंथपठण करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो आणि त्यानंतर आपण घरातून कामानिमित्त बाहेर पडतो. पण आपल्या घरामध्ये दररोज अशा पोथी वाचन आणि सेवा होत नसल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठीच आपल्याला आध्यात्मिक मार्गातील काही छोट्या मोठ्या सेवा उपासना गोष्टी ह्या आपल्या घरामध्ये दररोज झाल्या पाहिजेत. तर आता आपल्याला पूजा पाठ करण्यासाठी दररोज वेळ नसतो, म्हणून आपण आपल्या स्वामींचा ज्यांना अति घाई गडबडीत म्हणजे रोजच्या धावपळीमध्ये ज्यांना पोथी वाचन करणे हे खरंच शक्य होत नाही, सेवा करण्याची खूप इच्छा असून पण त्यांना त्यांच्या घरामध्ये सेवा करता येत नाही कारण त्यांना बाहेर जॉबसाठी सुद्धा जायचं असतं आणि घरातल्या सुद्धा जबाबदाऱ्या असतात. तर त्या स्वामी भक्तांसाठी मी सांगितलेलं आहे की तुम्हाला दर गुरुवारी आपल्या घरामध्ये वेळात वेळ काढून आपल्याला स्वामींची सेवा ही आपल्या घरामध्ये करायचीच आहे. पण त्यातून आता आपण दररोज काय करू शकतो, तर बघा आपल्या घरामध्ये ना जेवढ्या प्रमाणात सकारात्मकता असते, सकारात्मकता आपल्या घरामध्ये तेव्हाच येते जेव्हा आपल्या घरामध्ये आपण आध्यात्मिक गोष्टी, आध्यात्मिक मार्गातले उपाय, आध्यात्मिक सेवा करत असतो. आता आध्यात्मिक सेवा कुठल्या, तर आता मगाशी पण मी तुम्हाला म्हटले ग्रंथपठण करणं किंवा स्वामींचे पोथी वाचन करणं, स्वामींचे माळ जप करणं, ह्या सेवा दररोज आपल्याकडनं काही वेळेला होत नाहीत घरामध्ये. यासाठीच आता आध्यात्मिक उपाय करायचे. तर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही प्रवेश करत असते. जेव्हा आपण बाहेरून कामानिमित्त सुद्धा घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपण येताना आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप घेऊन येत असतो. त्यासाठीच आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला बाहेर आपण पाण्याने पाय वगैरे धुवून मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणते आपल्याला आध्यात्मिक उपाय करायचे आहेत, तर तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जर सेवा करणं दररोज शक्य होत नाही तर तुम्ही एक संध्याकाळी तीन सांच्या वेळेला दिवा धूप आरती लावतो त्यावेळेला संध्याकाळी आपल्याला भीमसेन कापूर जो असतो बघा, तो कापूर आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला उजव्या साईडला आपल्याला जाळायचा आहे. तिथून सुद्धा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता प्रवेश करत असते तिथंच थांबवली जाते. वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. हा उपाय तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये नक्कीच करत जावा. आता फक्त भीमसेन जो कापूर मी तुम्हाला सांगितला त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर दुसरा कापूर जरी असेल तरी चालेल. फक्त कापूर हा आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या उजव्या साईडला आपल्याला तो जाळायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते, तुम्ही घरामध्ये जरी कापूर जाळला तरी सुद्धा तितकंच ऊर्जा तितकीच सकारात्मक तुमच्या घरामध्ये येणार आहे. पण जेव्हा आपण घरामध्ये तर आपण दररोज ह्या सेवा आता जेव्हा आपण स्वामींना दिवा धूप आरती लावतो त्यावेळेला आपण कापूर सुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच जाळतो. पण जेवढा आपण घरामध्ये कापूर लावतो ना तेवढाच कापूर आपल्याला उंबरट्याच्या बाहेर सुद्धा लावायचा आहे. हे सुद्धा तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. तर आता त्यानंतर तुम्हाला सांगते की सकारात्मकता येण्यासाठी, ऊर्जा निर्माण होण्यासाठी घरामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, सकारात्मकता निर्माण होते, त्याच वेळेला घरातील वातावरणामध्ये सुद्धा सकारात्मकता येते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर सकारात्मकता येते. जी छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपली चिडचिड होत असते ती सुद्धा नाहीशी होते आणि घरामध्ये एक सकारात्मकता, शांतता निर्माण होते. यासाठी आपल्याला हे उपाय करायचे. आता दुसरा उपाय सांगते. तर बघा, तुम्हाला दररोज सेवा करणं शक्य होत नाही, पण तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही 3 सांच्या वेळेला प्रत्येक महिलेने हे काम नक्कीच करायचं आहे की दिवा धूप आरती लावल्यावर आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींचा तारक मंत्र नक्कीच पठण करायचा आहे. तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा पठण करणं शक्य असेल तर 11 वेळा करा.
त्यातून जर तारक मंत्र 11 वेळा जरी पठण करणं शक्य नसेल तर 1 वेळा जरी पठण केला तरी चालेल, पण तारक मंत्र घरामध्ये नक्की पठण करा. तारक मंत्रामध्ये खूप अशी विशिष्ट शक्ती आहे बघा. तर आता तारक मंत्र आपण घरामध्ये तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं ह्याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तरी पण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते बघा. आपला जो उजवा हात असतो ना, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं की जेवढंच पाणी घ्यायचं की ते पाणी आपल्या घरामध्ये ह्याचं तीर्थ शिंपडायचं आहे. कारण ह्या तीर्थामध्ये ना प्रचंड अशी शक्ती असते आणि जेव्हा आपण आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे तारक मंत्राचं बनवलेलं तीर्थ जेव्हा शिंपडतो त्यावेळेला आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, सर्व गोष्टी ह्या बाहेर निघून जातात. घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. यासाठी तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ नक्कीच बनवायचं आहे. किंवा एखादी व्यक्ती जी सतत आजारी पडते किंवा घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्या व्यक्तीसुद्धा चिडचिड होत असते, तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ नक्कीच देऊ शकता. तर तारक मंत्राचं तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला पाणी जेवढंच तीर्थ बनवण्यासाठी पाणी तेवढंच घ्या जेवढं तुम्हाला त्या पाण्याची आवश्यकता आहे. तर त्यानंतर काय करायचं, तर आपला हा उजवा हात त्या ग्लासवरती असा धरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर जी विभूती असते ती विभूती त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची. तर विभूती आपण तारक मंत्राचं पठण करत असताना आपण जो देवघराजवळ दिवा धूप आरती लावलेली असते त्यातले जो अंगार असतो तो आपल्याला त्यात चिमूटभर टाकायचा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर हे थोडंसं तीर्थ हे व्यक्तीने सुद्धा प्राशन नक्कीच करावं. ज्या व्यक्ती अशा असतील त्यांनी, किंवा त्यातलं थोडंसं तीर्थ हे तुम्ही घराच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा नक्कीच शिंपडा. टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला प्रत्येक ठिकाणी, किचनमध्ये, बेडरूममध्ये, सर्व ठिकाणी हे शिंपडायचं आहे. या तीर्थामध्ये प्रचंड शक्ती आहे. तारक मंत्राचा एक एक शब्दामध्ये शक्ती आहे, एक एक ओवीमध्ये शक्ती आहे. यासाठी ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी आध्यात्मिक सेवेतले हे ह्या गोष्टी किंवा आध्यात्मिक सेवेतून हे जे आहेत उपाय हे नक्कीच आपल्या घरामध्ये दररोज करा. दररोज आपल्याकडनं पूजा किंवा आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करणं किंवा जे पण असेल स्वामींच्या सेवेतल्या सेवा ह्या करणं दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये शक्य होत नाही. पण आपल्या घरामध्ये आध्यात्मिक गोष्टी ह्या नक्कीच झाल्या पाहिजेत. त्यावेळेला आपल्याला संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला घरामध्ये तिन्हीसांच्या वेळेला तुम्ही घरामध्ये तेवढी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा की ज्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करते. पण ज्या घरामध्ये तिन्हीसांच्या वेळेला क्लेश, भांडणे, तंटा असतात, घरामध्ये अशांतता असते, अशा वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यासाठी तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांनासुद्धा त्यावेळेला शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या घरामध्ये. काही वेळेला काय होतं, घरामध्ये लहान मुलं असल्यानंतर घरामध्ये खूप गोंधळ होतो. तर अशा वेळेला तिन्हीसांच्या 7च्या वेळेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, धूप आरती लावायच्या, घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करेल. आता हा एक उपाय तुम्ही घरामध्ये ह्या गोष्टी करू शकता आध्यात्मिक मार्गातल्या. आता त्यानंतर एक तुम्हाला सांगते की संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला न चुकता कालभैरवाष्टक, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टक आहे आणि ते सर्वांनी आपल्या घरामध्ये 1 वेळा नक्कीच पठण करा. कालभैरवाष्टकामध्ये सुद्धा प्रचंड अशी शक्ती आहे की जी आपल्या घरामधील नकारात्मकता, वाईट शक्ती सर्व ती बाहेर टाकली जाते त्या पठणामुळे. म्हणजे जेव्हा आपण कालभैरवाष्टक पठण करतो ना घरामध्ये, तेव्हा घरामधील त्यातील एक एक शब्दाचा पूर्ण आपल्या घरामध्ये पूर्ण ऊर्जा पसरली जाते. आपल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचे धुणी जे असतात ते सर्व धुणे आपल्या घरामध्ये पसरतात आणि त्यामुळे काय होतं, तर आपल्या घरामध्ये पूर्णपणे सकारात्मकता निर्माण होते. घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती त्या शब्दाचा परिणाम होत जातो. प्रत्येक व्यक्ती सुद्धा सकारात्मक विचाराकडे वळली जाते. म्हणजे ती सुद्धा सकारात्मक विचार करू लागते प्रत्येक गोष्टीविषयी. आणि तिच्या मनातल्या सुद्धा आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात सुद्धा नकारात्मकता आणि घरातील जी नकारात्मकता असते ती सर्व ह्या पठणामुळे घरातून बाहेर निघून जाते. आणि कालभैरवाष्टकामध्ये प्रचंड अशी शक्ती आणि ऊर्जा खरंच सामावलेली आहे. तुम्हाला घरामध्ये काहीच करणं शक्य नसतं ज्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच तारक मंत्र आपल्या स्वामींचा आणि कालभैरवाष्टक हे नक्कीच पठण करा. कालभैरवाष्टक पठण केल्यानंतर त्याची जी विभूती असते ना, ती विभूती तुम्हाला घरामध्ये फुंकायची आहे. यामुळे घरामध्ये खूप म्हणजे खूप फरक पडतो. घरामध्ये एक सकारात्मकता, घरामध्ये शांतता निर्माण होते, घरामध्ये सर्व प्रसन्नता निर्माण होते. काही वेळा आपल्या घरामध्ये आपल्याला थोडंसुद्धा थांबू वाटत नाही. तर अशा घरामध्ये खूप आणि खूप नकारात्मकता सामावलेली असते. तर अशा घरामध्ये काय होतं, अशा घरामध्ये पूजापाठ जास्त प्रमाणात होत नाहीत. आणि ज्या घरामध्ये पूजापाठ होत नाही, पोथी वाचन होत नाही, नामस्मरण होत नाही, त्या घरामध्येच नकारात्मकता, ऊर्जा जास्त प्रमाणात असते, वाईट शक्ती जास्त प्रमाणात त्या घरामध्ये प्रवेश करते. यासाठी आपल्याला दररोज जरी धावपळीमुळे आपल्याला पोथी वाचन करणं, ग्रंथ पठण करणं आपल्या घरामध्ये जरी शक्य होत नाही, तर तुम्ही दर गुरुवारी स्वामींची विशिष्ट सेवा आपल्या घरामध्ये लवकर उठून करा, वेळात वेळ काढून करा. कारण जबाबदारीमुळे आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही.
घरातल्या जबाबदाऱ्या असतात, बाहेर आपण जॉब करत असतो, ह्यामुळे आपल्याला पोथी वाचन करणं, ग्रंथपठण करणं खरंच शक्य होत नाही. पण त्यांनी दररोज आपल्या घरामध्ये ही आध्यात्मिक मार्गातील सेवेतील उपाय तर तुम्ही नक्कीच करू शकता. आता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि उपाय करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला 10 ते 5 मिनिटं लागणार आहेत. हे उपाय खूप श्रेष्ठ आणि आपल्या घरामध्ये झालेच पाहिजेत. कारण घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा असेल तरच घरामध्ये शांतता निर्माण होते. आणि मंत्र म्हणजे तारक मंत्र किंवा कालभैरव पठण जरी करणं घरामध्ये शक्य नसलं तरी तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा हे ऐकू शकता. ह्याच्या ऐकण्याने किंवा ह्याच्या श्रवणाने सुद्धा तितकाच फायदा होतो जितका आपण पठण केल्यानं होतो. पण पठण करण्याचा तेवढाच प्रयत्न करा, कारण पठण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पण आता तुम्हाला दररोजच्या धावपळीमुळं ह्या सेवा करणं घरामध्ये शक्य होत नाही, तर दररोज तुम्ही घरामध्ये हे उपाय तर करू शकता आध्यात्मिक मार्गातले. नक्की आपल्या घरामध्ये उपाय करा, कारण आपल्या घरामध्ये पूजापाठ होणं हे खूप गरजेचं आहे. या सर्वांमुळेच आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.